Hello students, welcome to the online platform of Abhinav Science Academy. And for the past few lectures, we are discussing the very important chapter or very important topic of the class 12 mathematics, that is vector and 3D. So far we have covered many points in this chapter, and in the previous video we have started with the algebra of vectors. Okay, and algebra of vectors मध्ये बाळांनो आपण दोन ऑपरेशन्स ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. फर्स्ट वन इज स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ अ वेक्टर and second one is addition of vectors. And addition of vectors मध्ये बाळांनो आपण first thing, or we have considered two laws in which we do the addition of vectors, out of which first one is the triangle law of vector addition and second one is the parallelogram law of vector addition. ठीक आहे. ओके, आता हे आता आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे, सो मी काय परत बाळांनो त्यामध्ये जात नाही. पण ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनलाच बाळांनो आपण लूप लॉ म्हणून सुद्धा ओळखलेला आहे. ठीक आहे. अँड मी तुम्हाला बाळांनो अगदी एक सोप्या पद्धतीने सांगितलं होतं की इन अ ट्रायंगल वेक्टर सम ऑफ ऑल साइड्स इज इक्वल टू 0. म्हणजेच काय बाळांनो, हा जर तुमचा ए असेल, हा बी असेल आणि हा सी असेल, तर ए बार इज ऑलवेज इक्वल टू 0 बार. दॅट इज ए बी बार प्लस बी सी बार प्लस सी ए बार इज इक्वल टू 0 बार. आणि मग बाळांनो याचा कुठला पण एक वेक्टर तुम्ही ह्या साईडला ठेवला असा, लेट्स से बाळांनो ए बी बार प्लस बी सी बार घेतला आणि ह्या साईडला याला ट्रान्सफर केला तर मायनस सी ए बार होतोय. आणि म्हणजेच बाळांनो ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू ए सी बार असं होते बाळ. आणि मग आपण याच्यावर याचं स्टेटमेंट पण पाहिलं होतं की दोन ट्रायंगलच्या दोन साइड्स इन द दोन वेक्टर्स रिप्रेझेंट करत असतील taken in the same order, then the resultant vector is represented by the third side of the triangle taken in the reverse order. हां, ठीक. ओके, त्यानंतर बाळांनो मग आपण पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन पाहिलं होतं. पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन मध्ये आपण काय डिस्कशन केलं होतं बघा. त्यामध्ये आपण बाळांनो पॅरलोग्रामच्या दोन ॲडजस्टंट साइड्सला दोन वेक्टर्स रिप्रेझेंट केले होते. ठीक आहे. This was the first vector a bar, this was the second vector b bar. Then resultant vector of these two vectors is represented by the diagonal of parallelogram. आता बाळांनो एवढं जर मी म्हटलं तर ॲक्च्युली आता तसं ह्या स्टेटमेंटमध्ये इथं पण पर्यंत काय प्रॉब्लेम नाही आहे, पण अजून एक पॉईंट आपण शिकायचं आहे. त्यानंतर मी हे स्टेटमेंट यूज करू शकतोय. बिफोर दॅट जर मी याबद्दल बोलत आहे की ए बार आणि बी बारचा जर रिझल्टंट वेक्टर मला हवा आहे बाळांनो, तर तो हा नेहमी ह्या त्या दोन वेक्टरमधल्या किंवा ज्या दोन साइड्स आपण कन्सिडर केलेल्या आहेत पॅरलोग्रामच्या, त्या वेक्टरमधला जो डायगोनल आहे त्याने रिप्रेझेंट केला जातो बाळांनो. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन ह्याचा रिझल्टंट हा वेक्टर पण असणार आहे, पण तो नंतर बघूयात. हां, ठीक आहे. त्यासाठी बाळांनो पण आपलं आजचं लेक्चर डेडिकेटेड आहे. ठीक आहे. सो दिस वॉज अबाउट द लास्ट लेक्चर जे आपण बाळांनो डिस्कस केलेलं आहे. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय डिस्कस करायला बाळांनो, ह्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट और नेक्स्ट ऑपरेशन ऑन वेक्टर्स बघणार आहोत. अँड दॅट इज नथिंग बट सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. सो आता बघा, सपोज करा मला दोन वेक्टर्स दिलेले आहेत ए बार आणि बी बार. ते नंतर बघूयात आपण ग्राफिकली कसं दिसतंय ते, तो पार्ट नंतरचा आहे. बट बिफोर दॅट हे दोन वेक्टर्स आहेत. देन आय कॅन डिफाईन देअर सबट्रॅक्शन ॲज ए बार मायनस बी बार. म्हणजे ए बारमधून बी बार आपण सबट्रॅक्ट करत आहोत, अदरवाईज बी बारमधून ए बार सबट्रॅक्ट करा. दोन्ही पद्धतीने लिहिता येते बाबा. ठीक आहे. मग जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण घेऊ शकतोय, किंवा हे पण पुढे जाऊन मी सांगतो की बाबा ह्याच्यावरनंच हे कसं काय करायचं किंवा ह्याच्यावरनंच हे कसं करायचं. ते काही जास्त अवघड नाही आहे बाळांनो. आता बघा, हा आहे तुमचा वेक्टर ए बार आणि हा आहे तुमचा वेक्टर बी बार. त्या दोघांची सबट्रॅक्शन बाळांनो मी अशी पण डिफाईन करायला लावले. सो हिअर आय एम कन्सिडरिंग ए बार मायनस बी बार. ही तर बाळांनो मी बी बार मायनस ए बार कन्सिडर करत आहे. ठीक आहे. आता बघा, ह्यालाच मी जरासं व्यवस्थित देतो. ए बार आहे ॲज इट इज, मायनसच्या ऐवजी बाळांनो मी इथं प्लस घ्यायला लावले मध्ये, आणि पुढे बाळांनो ते मायनस जे होतं मधलं ते मी ह्याला दिलं. आता हे आणि हे वेगवेगळं आहे का? नाही बाळांनो, हे आणि हे दोन्ही सुद्धा एक्झॅक्टली सेम आहे. बिकॉज प्लस आणि मायनस बाळांनो इफेक्टिव्हली मायनसच प्रोव्हाइड करते. सिमिलरली बाळांनो ह्याला पण मी कसं लिहू शकतोय, ह्याला पण मी असं लिहिलं बघा, बी बार प्लस ऑफ मायनस ए बार. आता सर ॲक्च्युली मला जर सबट्रॅक्शन हे करायचं आहे तर तुम्ही त्याला परत मध्ये ॲडिशन वगैरे का घेतात, तर बाळांनो मी हा पॉईंट तुम्हाला मागच्या पॉईंटवरतीच कव्हर करायचा प्रयत्न करायला लागलोय. म्हणजे काय, सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स म्हणजे मी अशी लिहू शकतोय किंवा अशी लिहू शकतोय. सो इट्स नॉट अ न्यू ऑपरेशन दॅट वी आर गोइंग टू परफॉर्म ऑन द टू वेक्टर्स. ॲक्च्युअलमध्ये आपण सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्सला सुद्धा ॲडिशनच्या अँगलनंच डील करायचं आहे. मग ते कसं करायचं, तर बघा बाळांनो, हा झाला पहिला वेक्टर आणि
हा मायनस बी बार बाळू तुम्ही दुसरा वेक्टर घ्या. सिमिलरली बाळू इथं हा झाला पहिला वेक्टर ए बार आणि मायनस ए बार बाळू दुसरा वेक्टर घ्या आणि हा पहिला वेक्टर हा दुसरा वेक्टर, या दोघांच्या मध्ये ऍडिशनचा साइन आहे. सो दिस अगेन इज कन्वर्टेड इनटू ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. म्हणजे आपण ह्या पूर्ण लेक्चरमध्ये काय नवीन शिकत आहोत का? नाही बाळू, हे मागच्याच पार्टचं एक्सटेन्शन आहे. कुठल्या? ॲडिशन ऑफ टू वेक्टर्सचं. मग ॲडिशन ऑफ टू वेक्टर्सचाच यूज करून बाळू मी सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स कॅरी आउट करायचा प्रयत्न करणार आहे. क्लिअर व्हायला का सगळ्यांना? पहिल्यांदा समजलं. आता पुढं जसं मी मगाशी बोललो तसं ए बार हा वेक्टर दिलाय मला आणि बी बार हा वेक्टर दिलेला आहे, खरं मायनस बी बार हा काही वेक्टर आपल्याला दिलेला नाही आहे. बरं, मी आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला असं विचारला की जर बी बार हा एक वेक्टर आपल्याला दिलेला आहे तर मी मायनस बी बार काढू शकतोय का? तर बाळनो आपण किंवा तुम्ही जर रिकॉल केला व्यवस्थित तर आपण टाइप्स ऑफ वेक्टर्समध्ये एक पॉईंट डिस्कस केलेला आहे, अँड दॅट इज नथिंग बट निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. सो व्हॉट इज निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर? तुम्हाला माहिती आहे बाळनो, व्हॉट इज निगेटिव्ह ऑफ वेक्टर? जर सपोज एक वेक्टर तुम्हाला दिलेला आहे तर त्या वेक्टरला एक फायनाईट डायरेक्शन असते. सपोज एक वेक्टर तुम्हाला जर दिलेला आहे बाळनो तर त्या वेक्टरला एक गिवन डायरेक्शन असते आणि एक फायनाईट लेंथ असते बाळनो. फायनाईट लेंथ म्हणजे काय बाळनो? इट इज मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. हां, ठीक आहे. आता सपोज या वेक्टरचं नाव जर ए बार आहे आणि मला ह्याचा निगेटिव्ह वेक्टर काढायचा आहे तर आपण काय करतो बाळनो? सेम मॅग्निट्यूडचा वेक्टर घेतोय, बट त्याचं डायरेक्शन गिवन डायरेक्शनच्या बरोबर अपोजिट असते. अँड नाव दिस वेक्टर विल बी कॉल्ड ॲज मायनस ऑफ ए बार. दिलेल्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर असते. हां, ठीक आहे. हे सगळं डिस्कशन आपलं ऑलरेडी झालेलं आहे. सो इथं जर मला बी बार दिलेला आहे आणि मला रिक्वायरमेंट जर मायनस बी बारची हवी असेल किंवा मायनस बी बारची मला रिक्वायरमेंट आहे तर मी काय करणार? ह्या बी बारचं फक्त डायरेक्शन चेंज करणार. या बी बारचं डायरेक्शन चेंज केलं की मला मायनस बी बार वेक्टर तयार करता येते. सिमिलरली मला जर ए बार हा वेक्टर दिलेला आहे आणि मला जर मायनस ए बारची आवश्यकता आहे तर मी काय करणार आहे बाळनू? ए बारचं डायरेक्शन चेंज करणार. चेंज करणार म्हणजे बाळनू मी असा वेक्टर आहे तर असं करणार नाही. असा वेक्टर आहे इकडून इकडे जायला लागला आहे तर बाळनू तिचं डायरेक्शन मायनस ए बारचं ह्या साईडून ह्या साईडला असं आहे बाळनू. सो अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे की चेंज करण्याच्या पेक्षा प्रॉपर शब्द असा असू शकतोय की मी ह्या दिलेल्या वेक्टरचं डायरेक्शन अपोजिट डायरेक्शनमध्ये घेणार बाळनू. ते डायरेक्शन चेंज करून अपोजिट डायरेक्शनमध्ये घेणार. दॅट विल बी निगेटिव्ह वेक्टर ऑफ द गिवन वेक्टर. आय थिंक इथंपर्यंत सगळं क्लिअर आहे. हां, आता हे सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स ॲक्च्युली दिसते कसं तर ते थोडंसं बघत बाळू. हां, ठीक आहे. थोडंसं बघत. लेट अस कन्सिडर दॅट दिस इज द फर्स्ट वेक्टर ए बार, ज्याचं काही फायनाईट मॅग्निट्यूड वगैरे असेल बाळू. अँड दिस इज द नेक्स्ट वेक्टर बी बार. आता आपण हे ॲक्च्युली ग्राफिकली किंवा डायग्रामॅटिकली बघितलेलंच नाही बाळू ॲडिशन ऑफ वेक्टर कशी होते ते. मी फक्त ट्रँगल आणि पॅरलोग्रामला तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथं आपण ते पण पाहून घेऊयात. हां, ठीक आहे. तर बघा, हा आहे तुमचा ए बार आणि हा आहे तुमचा वेक्टर बी बार. हां, ठीक आहे. ओके. आता जर मला ह्या दोन्ही वेक्टरचं ॲडिशन करायचं असेल, पहिल्यांदा ॲडिशनच एक्सप्लेन करतो बाळू मी तुम्हाला. ए बार प्लस बी बार. मग ए बार प्लस बी बार बाळू तुम्हाला माहिती आहे आपण दोन पद्धतीने कॅरी आउट करू शकतोय. फर्स्ट वन इज द ट्रँगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन अँड सेकंड वन इज द पॅरालेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. हा पॅरालेलोग्रामचा बाळू शॉर्टकट आहे. हा मी फ्रिक्वेंटली यूज करेन कारण पॅरालेलोग्रामचं स्पेलिंग पण बाळू खूप जास्त लेंदी पडते. सो टू सेव्ह द टाईम. हां, सो ए बार प्लस बी बार. आता ट्रँगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन करताना बाळू तुम्हाला मी काय सांगितलं होतं? इन अ ट्रँगल ज्या दोन साईड्स आहेत ट्रँगलच्या त्या दोन साईड्सचं जर दोन वेक्टरने रिप्रेझेंट करत आहेत आणि त्या दोन्ही वेक्टरचं डायरेक्शन जे आहे ते सेम ऑर्डर आहे तर थर्ड साईड जी असते ती आपण रिझल्टंट वेक्टर म्हणून कन्सिडर करतोय. म्हणजे थोडक्यात काय मला सांगायचं काय तुम्हाला, जर तुम्हाला दोन वेक्टर दिलेले आहेत आणि तुम्हाला जर ट्रँगल ऑफ वेक्टर ॲडिशन त्यांचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे तर बाळनो तुमचं एकच टार्गेट असलं पाहिजे की ते दोन्ही वेक्टर एका डायरेक्शनमध्ये घेऊन त्यांच्या थ्रू तुम्हाला ट्रँगल तयार करायचा आहे. सो आता इथं जर बघितलं मी तर हा झाला पहिला वेक्टर ए बार आणि हा झाला दुसरा वेक्टर बी बार. आणि ट्रँगल ऑफ वेक्टर ॲडिशन ज्यावेळी आपण एक्सप्लेन केला होता त्याचवेळी मी तुम्हाला बोललो होतो की दोन वेक्टर अशा पद्धतीने आपण प्लेस केलेले आहेत की त्यांची डायरेक्शन सेम यायला लागल्या. मग डायरेक्शन सेम कशी केलेली आहे बाळू आपण? तर पहिल्या वेक्टरच्या एंड पॉईंटवरती दुसऱ्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट आहे. बघा बाळू सपोज हा जर वेक्टर ए बार आहे आणि हा जर वेक्टर बी बार आहे तर ए बार इकडून इकडे यायला लागला आहे. ह्याचा अर्थ बाळू ए बारचा हा इनिशियल पॉईंट आहे आणि ए बारचा हा टर्मिनल पॉईंट आहे. सिमिलरली बाळू जर बी बार इकडून इकडे चाललेला आहे तर बी बारचा इनिशियल पॉईंट हिता आहे आणि बी बारचा टर्मिनल पॉईंट बाळू हिता आहे. सो या पूर्ण डायग्रामवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ए बारच्या टर्मिनलवरती बी बारचा इनिशियल पॉईंट आहे. आणि असं जर तुम्ही प्लेस करू शकलात बाळू तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्या दोघांची ऑर्डर बाळू एक्झॅक्टली सेम येते.
सो दे आर फॉलोइंग द सेम ऑर्डर. म्हणजे मी आता तुम्हाला जर सांगितलं की तुम्हाला जर ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशननं दिलेल्या वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करायचा आहे, देन व्हॉट यू शुड बी डुईंग. तुम्ही बाळनो दिलेल्या दोन वेक्टर्सचा एकाच्या टर्मिनलवरती दुसऱ्याचा इनिशियल पॉईंट आणा, किंवा पहिल्याच्या कुठला पण असेल बाळा, तो ए बार घ्या, ए बार घ्या, बी बार घ्या, बी बार घ्या, ए बार घ्या. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करतो बाळा. हां ठीक आहे, चला. सो तुम्ही काय करायला बघा, मी ह्या ए बारला हिथनं मूव्ह करतो आणि हिथं बी बारच्या इनिशियल पॉईंटवरती आणून ठेवतो. म्हणजे काय होईल, हा ए बारचा टर्मिनल पॉईंट आणि हा बी बारचा इनिशियल पॉईंट दोन्ही एकमेकांना मॅच होतील. हां ठीक आहे ना, ओके. सो जरासं चालू करत हे जरासं मी इरेज करतो बाळा, तुमच्या आठवणीत आहे. आता ह्या ए बारला बाळून मी हिथं मूव्ह करतो बाय युझिंग द कन्सेप्ट ऑफ फ्री वेक्टर्स. हे तुम्ही विसरलेला नाही आहात बाळांनो, ठीक आहे. सो जरासं करूयात, ट्राय करूयात. ठीक आहे, हे बघा हा ए बार इथनं घेतला मी विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाळांनो. ह्याला मी सरळ सरळ इथं आणून ठेवला. ओके, इज इट क्लिअर. आता बघा ए बार बाळांनो चालू झाला इथून, इथं संपला. बी बार बरोबर जिथं ए बार संपला तिथून चालू झाला आणि इथं संपलेला आहे. आता इफ आय मे आस्क यू, कॅन यू सी दॅट दीज टू वेक्टर्स आर नाव फॉर्मिंग टू साइड्स ऑफ ट्रायंगल. ही झाली पहिली साईड आणि झाली दुसरी साईड. दुसरी गोष्ट, ह्या दोघांची बाळांनो ऑर्डर पण बघा अशी आपल्याला दिसायला लागल्या. सॉरी, ही ऑर्डर दिसायला लागली, ह्या दोघांची ही ऑर्डर सेम दिसायला लागल्या. मग आता बघा मी काय सांगितलं तुम्हाला बाळांनो, ट्रायंगल लॉ जर यूज करायचा असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, ट्रायंगल कंप्लीट करणं गरजेचं आहे. मग ट्रायंगल कंप्लीट करण्यासाठी बाळांनो मला एक साईड दिसत्या, दोन साईड दिसायला लागल्यात, तिसरी साईड घ्यायची आहे आणि तिसरी साईड ऑब्व्हियसली बाळांनो मी हिथून जोडणार आहे. सो तिसरी साईड बाळांनो ड्रॉ करूयात, चला. सो लेट अस ड्रॉ द थर्ड साईड टू कंप्लीट द ट्रायंगल. ही झाली तुमची थर्ड साईड, दिस इज युअर थर्ड साईड. आता बघा पॉईंट देऊयात बाळांनो, जरा असं ह्याला नाव देऊयात. हा झाला पॉईंट ए, हा झाला पॉईंट बी, अँड नाव दिस इज पॉईंट सी. So in this triangle ABC, can you see that A पासून B कडे जायला बाळांनो, that is the first side and it is representing a vector A bar. B कडून C कडे जाताना बाळांनो, this is the second side and this is represented by vector B bar and they are following the same order. म्हणजे बाळांनो इकडून इकडे चालले आहेत, इकडून इकडे चाललेले आहेत. आता मला सांगा, जर थर्ड साइड इज रिप्रेझेंटिंग द रिझल्टंट ऑफ दिस टू वेक्टर्स, देन थर्ड साइड मस्ट बी और थर्ड साइड मस्ट रिप्रेझेंट अ वेक्टर विच इज अपोजिट इन द डायरेक्शन ऑफ दिस टू वेक्टर्स. म्हणून ह्या दोन वेक्टरची डायरेक्शन अशी आहे, तर तिसऱ्या वेक्टरची डायरेक्शन बाळांनो तुमची अशी पाहिजे. अशी म्हणजे काय बाळांनो, इकडून इकडे जाणार असेल पाहिजे तो. सो बघा हा झाला तुमचा थर्ड वेक्टर आणि हा जो वेक्टर थर्ड वेक्टर आहे एसी बार, दिस इज नथिंग बट युअर रिझल्टंट वेक्टर ऑफ द टू वेक्टर्स ए बी बार अँड बी सी बार. हेच बाळांनो मी फ्रॉम ट्रायंगल एबीसी मी जर असं लिहिलं कसं लिहू शकतो बघा बाळांनो, ए बी बार दिसायला लागलाय प्लस बी सी बार हा पण दिसायला लागलाय बिकॉज दे आर इन द सेम डायरेक्शन. आणि ह्या दोघांचा रिझल्टंट वेक्टर कोण आहे बाळांनो, बोलो फास्ट. दिस इज नथिंग बट ए सी बार. बरं ए बी बार म्हणजेच कोण आहे बाळांनो, इट इज युअर वेक्टर ए बार. बी सी बार म्हणजे कोण आहे बाळांनो, बी बार. अँड दिस इज युअर रिझल्टंट वेक्टर ए सी बार. काही डाऊट असेल तर विचारू येतो. क्लिअर आहे. हां ठीक आहे. ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू ए सी बार. ए बार प्लस बी बार इज इक्वल टू ए सी बार. हेन्स दिस ए सी बार इज युअर रिझल्टंट वेक्टर ऑफ ए बार अँड बी बार. क्लिअर. ओके, मला वाटत नाही इथेपर्यंत काय डाऊट असेल. हां ठीक आहे. आता हे कुठं शिकलो सर आपण, म्हणजे किंवा हे जे आपण ॲडिशन ऑफ टू वेक्टर्स घेतलं हे कशाला कन्सिडर करून घेतलेलं आहे, दिस इज बाय ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन बनवून आपण दिलेल्या दोन वेक्टर्स आपण रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट केलेला आहे. ॲज वेल ॲज वी हॅव ऑल्सो कन्सिडर्ड द parallelogram of वेक्टर ॲडिशन. सो बाळांनो पॅरलोग्राम लॉ यूज करून वेक्टर ॲडिशन करायचे असेल, परत इथं बाळांनो मी दोन वेक्टर घालवले, कसे पण घेऊ शकता तुम्ही. दिस इज लेट्स से ए बार. बाळांनो सपोज मी असा घेतला वेक्टर, बी बार, अँड नाव आय एम विलिंग टू फाइंड आउट द रिझल्टंट वेक्टर ऑफ दिस टू गिवन वेक्टर्स बाय युझिंग पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. आता बघा बाळांनो, ज्यावेळी आपण पॅरलोग्राम लॉ शिकलो होतो किंवा डिस्कशन झालं होतं आपलं, त्यावेळी आपण पॅरलोग्राम लॉमध्ये पॅरलोग्राम एक ड्रॉ केला होता. आणि पॅरलोग्राम लॉ तुम्ही बघू शकतो तसा, हिथं होता आपला पहिला वेक्टर ए बार आणि हिथं होता बाळांनो आपला सेकंड वेक्टर बी बार. दिस वॉज द ए बार अँड दिस वॉज द बी बार. या दोन वेक्टरमध्ये काय खासियत होती बाळांनो, तर हे दोन्ही वेक्टर्स को इनिशियल वेक्टर्स होते. को म्हणजे सेम, इनिशियल म्हणजे सेम इनिशियल पॉईंट्स. सो दीज टू वेक्टर्स आर को इनिशियल वेक्टर्स. मीन्स बाळांनो दे आर ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेम पॉईंट.
आणि मग असं ज्यावेळी येते ना बाळांनो, त्यावेळी मग आपण ए बारला इकडे ट्रान्सफर केला होता, बी बारला इकडे ट्रान्सफर केला होता. वी हॅव कम्प्लिटेड द पॅरोग्राम. आणि मग ह्या ए बार आणि बी बारच्या मध्ये येणारा डायगोनल वॉज द रिझल्टंट व्हेक्टर्स ऑफ ए बार आणि बी बार. हे आपण डिस्कशन केलेलं आहे. मग आता मला जर ह्या दोघांचा रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करायचा आहे बाय युझिंग पॅरलोग्राम लॉ, तर बाळांनो मी ही पहिली बेसिक कंडिशन ऑफ पॅरलोग्राम कंप्लीट करायला पाहिजे. आणि कुठली कंडिशन आहे बाळांनो, की जे दोन वेक्टर्स दिलेले आहेत मला ते दोन्ही वेक्टर्स कोइनिशियल असणं गरजेचं आहे. मग हे दोन वेक्टर्स तुम्हाला बाळांनो कोइनिशियल दिसत आहेत का? वी कॅनॉट से दॅट दीज टू वेक्टर्स आर कोइनिशियल टिल नाव. पण आपल्याकडे एक ॲडव्हान्टेज आहे अँड दॅट इज नथिंग बट फ्री वेक्टर्स. म्हणजे काय बाळांनो, मी हा वेक्टर इकडून इकडं कुठंही या स्पेसमध्ये फिरवू शकतोय. हा वेक्टर बाळांनो मी इथून इथं कुठेही ट्रान्सलेट करू शकतोय. बट वी हॅव टू मेक शुअर दॅट वी आर नॉट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. सो मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाळांनो इंटॅक्ट ठेवून जर मी ह्या दोन्ही वेक्टर्सना अशा पद्धतीने मूव्ह करायला लागलोय जिथं हे दोन्ही वेक्टर्स ही बेसिक कंडिशन कंप्लीट करतील अँड विच इज व्हॉट टू मेक दिस टू वेक्टर्स कोइनिशियल वेक्टर्स. तर बाळांनो मी हे दोन वेक्टर्स कोइनिशियल वेक्टर्स करून मग बाकीचा पॅरलोग्राम कंप्लीट करू शकतोय. सो लेट अस मूव्ह दिस वेक्टर्स इन सच अ वे दॅट दे बिकम कोइनिशियल वेक्टर्स. हां ठीक आहे. ओके बघा आता मी काय करतो बाळांनो, मगाशी आपण ए बारला तिकडे नेला होता, आता आपण बी बारला इकडे लोकेट करूयात. आता बाळांनो बघा, हा झाला ए बारचा इनिशियल पॉईंट. कॅन यू सी दॅट? ठीक आहे. अँड दिस इज द इनिशियल पॉईंट ऑफ बी बार. ठीक आहे. आणि मला आता या दोन्ही वेक्टरला कोइनिशियल वेक्टर करायचं आहे. सो मी काय करतो बघा, जसं ह्या साईडला यूज करत. हां ठीक आहे. चला आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आता ए बारला नाही बी बारला आणायचं इकडे. ठीक आहे. ओके. सो या बी बारला इथनं मूव्ह करा आणि ह्याच्या इनिशियल पॉईंटवरती आणून लोकेट करूयात. चला ठीक आहे. चला सो ह्याला मूव्ह करूयात. चला आणि ह्याला बरोबर ह्याच्या इनिशियल पॉईंटवरती आणून लोकेट केला. ठीक आहे. आता हे तो कोइनिशियल वेक्टर झालेलं आहे. आता मग ह्याच्यानंतर काय केलं होतं आपण बाळांनो, ह्याला पॅरल वेक्टर हिथून ड्रॉ केला होता, ह्याला पॅरल वेक्टर हिथून ड्रॉ केला होता. आणि ॲज यू कॅन व्हिज्युअलाइज, आता बघा बाळांनो मी ऑलरेडी ड्रॉ केलेलं नाही आहे, पण मी जे एक्सप्लेन करावं त्यावरून तुमच्या लक्षात येईल. हिथून हिथे एक वेक्टर येणार, हिथून हिथे एक वेक्टर येणार बाळांनो, आणि असा तुमचा पॅरलोग्राम कंप्लीट होईल. सो लेट अस ड्रॉ द रिमेनिंग वेक्टर्स. चला आता रिमेनिंग वेक्टर्स बाळांनो ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे. ओके. इथं आला बघा बी बार. ओके ठीक आहे. आणि हा तुमचा ए बार. टू कंप्लीट द पॅरलोग्राम. डन. इज इट क्लिअर? ठीक आहे. बघा आता हा ए बार आहे, हा पण ए बार आहे. जरासं मी आता काय करतो, ह्याला इथून रिमूव्ह करत बाहेर नाव देऊयात. ठीक आहे. जरा किचकट बाहेर नको. सो दिस इज युअर वेक्टर ए बार. आता हे जर दोन कोइनिशियल वेक्टर्स असतील तर मी काय करणार बाळांनो, ह्यांच्या ह्या दोन कोइनिशियल वेक्टर मधला डायगोनल जो आहे दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज द resultant vector of the given two vectors. So this will be termed as the resultant vector of a bar and b bar given by a bar plus b bar. Is it clear? Okay. म्हणजे आपली प्रोसेस काय ते समजायला लागले तुम्हाला? ठीक आहे. ओके. हां. सो आता बाळांनो आपण आताच्या पॉईंटवरती येऊयात अँड दॅट इज नथिंग बट सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. परत सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स बाळांनो आपण कन्सिडर करणार आहोत थ्रू द डायग्रॅम. त्यासाठी मी परत एकदा बाळांनो दोन वेक्टर घ्यायला लागलोय परत स्पेसमध्ये. ॲज अ सेड तुम्ही कुठलेही दोन वेक्टर घेऊ शकता बाळांनो. सो मी पहिला वेक्टर घेता बाळांनो, सपोज करा हा आहे ए बार. दिस इज युअर ए बार अँड लेट्स से बाळांनो दिस इज युअर बी बार. दिस इज युअर बी बार. ठीक आहे ना. ओके. आता बघा इथं आपण तीन गोष्टी फाइंड आउट करायचं. फर्स्ट वन इज ए बार प्लस बी बार. सेकंड वन इज बाळांनो ए बार मायनस बी बार. अँड थर्ड वन इज बाळांनो बी बार मायनस ए बार. तिन्ही गोष्टी फाइंड आउट करायचा प्रयत्न करूया. हां ठीक आहे. ओके. आता पहिली गोष्ट ए बार प्लस बी बारसाठी बाळांनो आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. फर्स्ट थिंग आय कॅन फाइंड आउट द रिझल्टंट वेक्टर ऑफ दिस टू वेक्टर्स बाय युझिंग ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन और बाय युझिंग पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ठीक आहे ना. ओके. ते दोन्ही बी कुठला पण तुम्ही बाळांनो यूज करू शकता ए बार प्लस बी बार फाइंड आउट करण्यासाठी. ए बार मायनस बी बारमध्येच बाळांनो आपल्याला कशाची आवश्यकता असणार आहे, ए बार प्लस ऑफ मायनस बी बार. आणि इथं कशाची आवश्यकता असणार बाळांनो आपल्याला, बी बार प्लस ऑफ मायनस ए बारची. कळते की नाही कळायला? ठीक आहे ना. ओके. सो ह्या दोन गोष्टी आपल्याला लागणार आहेत. हां. सो जरासं आपण ह्याच्याबद्दल डिस्कशन करूयात. ठीक आहे ना. सो बाळांनो आता आपण काय करूयात, ए बार प्लस बी बार पहिल्यांदा फाइंड आउट करून घेऊयात. हां. सो चॉईस इज युअर्स whether you are using the triangle of vector addition or parallelogram law of vector addition, resultant will be the same vector बाळांनो. हां. सो त्यामध्ये काही चेंजेस येत नाहीत की बाबा मी पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन लावला म्हणजे एक वेगळा वेक्टर येईल रिझल्टंट वेक्टर म्हणून, आणि ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन लावला म्हणून वेगळा वेक्टर येईल, असं काही होत नाही बाळांनो. हां. दोघांचा
रिझल्टंट वेक्टर सेमच येते बाळ. सो मी काय करतोय आता, पहिल्यांदा यांचा ए बार प्लस बी बार फाइंड आउट करत बाळ. हां, आपलं ठरलंय बाळांनो की दोन्ही वेक्टर्स आपल्याला कोइनिशियल पाहिजे आहेत किंवा कोइनिशियल हवे आहेत पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनसाठी आणि वन आफ्टर द अदर हवे आहेत ट्रँगल ऑफ वेक्टर ॲडिशनसाठी. सो बाळांनो मी इथं काय करतो, दोन्ही पण आपण प्लॉट करूयात. चला, सो पहिल्यांदा या बी बारला घेऊयात, खाली घेऊयात, डुप्लिकेट करूयात आणि याला ठेवून सोडूयात, नंतर लागणार आपल्याला. नेक्स्ट ए बारला घेऊयात, ए बारला इथं आणून ठेवूयात किंवा कोइनिशियल करूयात बाळा. चला, कोइनिशियल करूयात, कोइनिशियल झाला, डुप्लिकेट करूयात आणि मग इथं बाळा आपण पॅरलोग्राम कंप्लीट करूयात. सो हा तुमचा पॅरलोग्राम. त्यानंतर ह्या बी बारला इथे घेऊन आपण पॅरलोग्राम कंप्लीट केलेला आहे. ओके, सो ॲज यू कॅन सी हा तुमचा झाला पॅरलोग्राम. या ए बारला तेवढा इथून रिमूव्ह करूयात. इथं खाली घ्यायचं. सो दिस इज युअर ए बार. घेतला तुमचा बी बार. ठीक आहे, ओके. सो दिस इज युअर ए बार अँड दिस इज युअर बी बार. आता बाळांनो ह्या दोघांना जॉईन करणारा वेक्टर, सॉरी, ह्या दोन्ही साइड्समध्ये इन्क्लूड झालेला डायगोनल ऑफ द पॅरलोग्राम विल बी द रिझल्टंट ए बार प्लस बी बार. हे आपण क्लिअर केलेलं आहे. हां, ठीक आहे, ओके. Now we will find the same resultant vector of a bar and b bar by using triangle of vector addition. हां, ठीक आहे, चला. सो बाळांनो आपण मगाशी काय केलं होतं, ह्या दोघांचे इनिशियल पॉईंट सेम केले होते. आता आपण काय करूयात, ह्या दोघांना एकमेकांच्या इनिशियल आणि टर्मिनल पॉईंटवरती प्लेस करूयात. चलो, सो किंवा आता मला पण प्लेस करायची गरज नाही बाळांनो, तुम्ही इथंच बघू शकता, ह्या डायग्राममध्येच ऑब्झर्व करा थोडंसं. हे बघा, हा झाला तुमचा वेक्टर बी बार, बरोबर आहे काय. हा बी बारचा इनिशियल पॉईंट, हा टर्मिनल पॉईंट, आणि हाच वेक्टर आहे की तुमचा ए बार. इथे बघा, हा ए बारचा इनिशियल पॉईंट, हा टर्मिनल पॉईंट. सो बी बारच्या टर्मिनल पॉईंटवरती ए बार ऑलरेडी प्लेस झालेला आहे इथं. म्हणजेच काय, तुम्ही जर ही हाफ डायग्राम कव्हर केला असा किंवा बघितला असा, व्यवस्थित बघितला असा, तर तुम्ही पाहू शकताय की दिस इज नथिंग बट ट्रँगल ऑफ वेक्टर ॲडिशन. दिस इज नथिंग बट ट्रँगल ऑफ वेक्टर ॲडिशन. हे काय, हे बघा, हा वेक्टर आणि हा वेक्टर फॉलो करायला सेम ऑर्डर, आणि हा वेक्टर बरोबर बाळांनो थर्ड साइडनं रिप्रेझेंट केलेला आहे इन द अपोजिट डायरेक्शन. हेन्स बाय युजिंग द ट्रँगल ऑफ वेक्टर ॲडिशन, ह्याच डायग्राममध्ये पॅरलोग्रामच्याच हाफ डायग्राममध्ये विच इज अ ट्रँगल इन द अपर साइड, तोच बाळांनो तुम्हाला दिसायला आला आहे की तो तुमचा काय आहे, ट्रँगल ऑफ वेक्टर ॲडिशननं काढलेला रिझल्टंट वेक्टर आहे. वेअर बी बारच्या टर्मिनल पॉईंटवरती बाळांनो आपण ए बारचा इनिशियल पॉईंट लोकेट केलेला आहे. क्लिअर आहे की नाही. सो मी काही सेपरेट डायग्राम ड्रॉ करत बसले बाळांनो, इथनंच तुम्हाला हे क्लिअर व्हायला पाहिजे. आणि आता आपण बाळांनो बरेचसे एक्झाम आणि इलिस्ट्रेशन्स घेतलेले आहेत. सो तुम्हाला बाळांनो ह्याच्यामध्ये काही क्लिअर होण्यासाठी काही अडचण नसायला पाहिजे. सो हा बाळांनो झाला आपला पहिला पार्ट, ए बार प्लस बी बार. आता आपल्याला हवा आहे ए बार मायनस बी बार. त्यासाठी आपल्याला ए बार हवा आहे आणि प्लस ऑफ मायनस बी बार हवा आहे. सो मला ए बार हवा आहे आणि बी बारचा निगेटिव्ह वेक्टर हवा आहे. सो मी काय करतो, परत एकदा बाळांनो ह्यांना कॉपी करूयात, ह्या ए बारला इथनं आणि डुप्लिकेट करून ह्याला शेजारी इकडे लिहून घेऊयात. हा झाला ए बार. त्यानंतर बी बारला कॉपी करा, बी बारला राहू देतो बाई, इथंच राहू दे. हा बी बारला कॉपी करूयात. चला, बी बारला इकडे घेऊयात. सो नाव आय हॅव द टू वेक्टर्स. ओके, दोन्ही वेक्टर्स आहेत माझ्याकडे. आता मला या दोन्ही वेक्टर्सचा सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शनसाठी बाळांनो मला बी बारचा निगेटिव्ह वेक्टर हवा आहे. म्हणून मी काय करतो, बी बारला ॲज इट इज घेतो आणि ह्याचा निगेटिव्ह वेक्टर तयार करतो बाळांनो. सो चला, सो हा झाला बी बार. आणि आता निगेटिव्ह वेक्टरसाठी मला फक्त काय करायचं आहे, ह्याची डायरेक्शन अपोजिट करायची. होते का बघतोय जरासं. गुड, व्हेरी गुड, व्यवस्थित झालं बघा. आता मला बी बारची डायरेक्शन अपोजिट करायची आहे. लक्षात आले का बघा बाळांनो, हा बी बार सेम मॅग्नेट्यूड इथं घेतलेला आहे, इथं इकडून इकडे चाललेला आहे, इकडून इकडे चाललेला आहे. हेच बाळांनो दिस इज अ वेक्टर इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ बी बार हॅव्हिंग द सेम मॅग्नेट्यूड. हेन्स इट विल बी नथिंग बट मायनस ऑफ बी बार. आता बाळांनो बघा जरासं, तुम्ही ह्या वेक्टरला थोडा वेळ विसरून जावा आणि माझ्याकडे आता हा वेक्टर आणि हा वेक्टर हे दोनच वेक्टर पिक्चरमध्ये आहेत. अँड नाव आय वॉन्ट टू ॲड दिस टू वेक्टर्स. ॲड, ठीक आहे. आता सबट्रॅक्शनचा विषय नाही बाळांनो, मला आता या दोघांची ॲडिशन करायची आहे. ॲडिशन करून बाळांनो या दोघांचं मला रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. आता बघा, ह्याला इथून
इथं आणला आणि ह्याला जरासं मूव करूया बाजूला पिक्चरमधनं. आता सांगा बाळांनो मला हे काय दिसायला लागले तुम्हाला? ए बारच्या टर्मिनल पॉईंटवरती बी बारचा इनिशियल पॉईंट आहे बाळांनो. ए बारच्या टर्मिनल पॉईंटवरती बी बारचा इनिशियल पॉईंट आहे. हेन्स these two vectors are forming two sides of triangle and they are taken in same order. बघा बाळांनो, हा असा गेला आणि असा आला, असा गेला आणि असा आला, म्हणजे बाळांनो ह्या दोघांची ऑर्डर अशी आहे. म्हणजेच बाळांनो मला जर आता ह्या दोन वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर हवा असेल देन आय जस्ट हॅव टू कम्प्लीट दिस ट्रँगल. कम्प्लीट ट्रँगल करण्यासाठी बाळांनो मला फक्त एका साईडला जॉईन करण्याची आवश्यकता आहे किंवा ड्रॉ करण्याची आवश्यकता आहे. सो बाळांनो बघा मी ही साईड अशी इथं जॉईन केली. आता ह्याला पण जर मी इकडं असं डायरेक्शन दिलं बाळांनो देन दॅट विल बी कॉल्ड ॲज अ लूप लॉ. पण आपल्याला लूप लॉ लावायचं नाही बाळांनो, मला या दोघांचा रिझल्टंट हवा आहे. म्हणून मी काय केला, या दोघांची ऑर्डर फॉलो न करणारा थर्ड वेक्टर बाळांनो अपोजिट डायरेक्शनमध्ये दिलेला आहे किंवा अपोजिट ऑर्डरमध्ये दिलेला आहे. नाउ दिस पर्टिक्युलर वेक्टर विल बी द निगेटिव्ह वेक्टर किंवा दिस पर्टिक्युलर वेक्टर विल बी रिझल्टंट वेक्टर ऑफ ए बार आणि मायनस बी बार. ओके, इथे पण काही डाऊट नाही. आता बघा हा बाळांनो तुमचा जो ए बार प्लस मायनस बी बार आहे तोच नथिंग बट ए बार मायनस बी बार आहे. मग जर मला कोणी विचारलं की ए बार मायनस बी बार शो करा तर आय विल शो दिस इज युअर ए बार मायनस बी बार. आता ह्याच डायग्राममध्ये जर तुम्हाला असं हवं असेल बाळांनो की नाही सर मला बी बार पण ए बार आणि बी बारचा ॲडिशन वेक्टरचा रिझल्टंट सुद्धा वेक्टर आहे हवा आहे तर बाळांनो तुम्ही तो पण घेऊ शकता. साहेब हिथंच घेऊ शकता. कसं काय, तर हा ए बार आहे बाळांनो तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, आता मी काय करतो ह्या वेक्टर बी बारला हिथनं ए बारच्या टर्मिनल पॉईंटवरती ड्रॉ करूयात. हा झाला बी बार. आता बघा हा ए बार हा बी बार परत दोन साइड ऑफ ट्रायंगल टेकन इन सेम ऑर्डर. आता मला फक्त काय करायचं बाळांनो आपल्याला हा ट्रायंगल कंप्लीट करायचा आहे. हा केला ट्रायंगल कंप्लीट. आता हा झाला बघा थर्ड वेक्टर आपला. ठीक आहे, ओके, हा झाला थर्ड वेक्टर. ह्याचं नाव काय बाळांनो? दिस इज ए बार प्लस बी बार. झालं. सो व्हॉट इज दिस वेक्टर? नाव देऊयात आपण ए बी सी आणि सी डॅश. सो इफ आय आस्क यू व्हॉट इज ए सी डॅश तर बाळांनो हा वेक्टर आहे ए बार प्लस बी बार. व्हॉट इज ए सी देन इट इज नथिंग बट ए बार मायनस बी बार. एकाच डायग्राममध्ये बाळांनो आपण ॲडिशनचा पण रिझल्टंट काढलेला आहे आणि सबट्रॅक्शनचा पण रिझल्टंट वेक्टर काढलेला आहे बाळांनो. कोणाच्या? ए बार आणि बी बारच्या. क्लिअर आहे, समजलेलं आहे. आता बरोबर ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस आपल्याला बी बार मायनस ए बार काढताना करायची आहे. म्हणजे काय, बी बार ॲज इट इज राहील आता आणि ए बारचा निगेटिव्ह वेक्टर इथं जॉईन होईल. ठीक आहे, आणि हे बाळांनो मी तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून काम देतोय. आय थिंक ही एवढं तुम्ही करू शकताय सर होमवर्कमध्ये. हां, ठीक आहे, ओके. सो मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. कशाबद्दल काय काय डिस्कशन केले बघा बाळा आपण, बरंचसं डिस्कशन झालेलं आहे. ठीक आहे, ओके. सो वी स्टार्टेड विथ रिव्हिजन. थोडंसं बाळा आपण लास्ट लेक्चर्स रिवाईज केलं ज्याच्यामध्ये आपण ए बार आणि बी बार फाइंड आउट केला होता. ए बार आणि बी बारचा रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट केला होता बाय युझिंग ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन अँड बाय युझिंग पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये बाळा आपल्याला जर रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला पहिल्या वेक्टरच्या टेलवरती किंवा पहिल्या वेक्टरच्या एंड पॉईंटवरती किंवा पहिल्या वेक्टरच्या टर्मिनल पॉईंटवरती दुसऱ्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट प्लेस करायचा असतो. हेन्स वी फॉर्म द टू साइड्स ऑफ ट्रायंगल्स अँड वी फाइंड द रिझल्टंट वेक्टर ऑफ द गिवन टू वेक्टर्स बाय कम्प्लिटिंग द थर्ड साइड टेकन इन रिव्हर्स ऑर्डर. तो असतो तुमचा ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. ते वरती एक्सप्लेन केले बाळा आपण. ठीक आहे, इथं तेव्हा इथं हे एक्सप्लेन केलेलं आहे ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. इथं काय एक्सप्लेन करावले बाळा आपण, इथं आपण एक्सप्लेन केलेलं आहे वेक्टर ॲडिशनचा पॅरलोग्राम लॉ. ह्याच्यामध्ये काय करतो बाळा आपण, दोन्ही वेक्टर्स आपल्याला कोइनिशियल असणं गरजेचं आहे. सो बाय युझिंग फ्री वेक्टर्स, कन्सेप्ट ऑफ फ्री वेक्टर्स, आपण बाळा कुठलाही वेक्टर कुठेही लोकेट करतोय. सो तोच वेक्टर आपण लोकेट करून दुसऱ्या एका वेक्टरच्या इनिशियल पॉईंटवरती घेतोय. म्हणजेच काय दिलेले दोन वेक्टर्स बाळा आपण कोइनिशियल घेतोय. देन वी ट्रान्सफॉर्म दिस टू वेक्टर्स पॅरलली टू कम्प्लीट द पॅरलोग्राम. आणि मग बाळा ह्या पॅरलोग्राममध्ये ह्या दोन्ही वेक्टर्सचा कॉमन डायगोनल म्हणजे काय, ह्या दोन्ही वेक्टर्सच्या मधला जो डायगोनल असतो बाळा दॅट पर्टिक्युलर डायगोनल रिप्रेझेंट्स द रिझल्टंट वेक्टर ऑफ द गिवन टू वेक्टर्स ए बार अँड बी बार. दिस इज नथिंग बट युअर पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. सो बाळा ते आपण इथं डिस्कशन केलं होतं. देन वी स्टार्टेड विथ द सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्समध्ये बाळा आपल्याला फक्त पहिल्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टरची आवश्यकता होती. तो आपण कन्सिडर केला आणि मग सॉल्व्ह केला. हां, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पॅरलोग्राम लॉवरनं मला अजून एक पॉईंट आठवलेला आहे बाळा, तो इथंच आपण डिस्कशनमध्ये कंप्लीट करूया. सपोज करा आपल्याला, म्हणजे हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे बाळा,
फार म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे, भरपूर वेळा आपण एक्झाम्पलमध्ये यूज करतोय. लेट्स से दिस इज युअर फर्स्ट वेक्टर गिवन टू यू ॲज कसं ड्रॉ करूया बाळा आपण ह्याला आता वेगवेगळ्या वेळात. सपोज बाळा दिस इज युअर फर्स्ट वेक्टर, दिस इज युअर वेक्टर ए बार and let's say बाळांनो this is your second vector b bar and I want to find their resultant vector by using parallelogram law. So parallelogram law मध्ये बाळांनो आपण काय करतोय, ह्या वेक्टरला हिथनं मूव्ह करा आणि ह्याला कोइनिशियल करून टाका याच्यावरती, प्लस ह्याला डुप्लिकेट करा, हिथून इथं करा, ओके, आणि मग ह्याला सिलेक्ट करा, ह्याचा डुप्लिकेट इकडे घ्या आणि पॅरलोग्राम कंप्लीट करा. ओके, ही आपली प्रोसेस आहे. पॅरलोग्राम कंप्लीट झाल्या यू कॅन सी दॅट, यू कॅन सी, जरा मला ही नावं बाहेर घ्यायची, ही नावं दोन बाहेर घेऊन पाहू. दिस इज युअर वेक्टर ए बार अँड दिस इज युअर वेक्टर बी बार. इफ आय जॉईन दिस 2 पॉईंट्स, हे 2 पॉईंट्स बाळून मी जॉईन केले. लेट्स नेम दिस पॉईंट्स ए बी सी आणि डी. सो बाळून हा जो ए सी वेक्टर आलेला आहे, ए सी वेक्टर, द वेक्टर ए सी बार is your resultant vector of a bar and b bar, that is nothing but a bar plus b bar. ठीक आहे, ओके. आता बघा बाळांनो, मी मगाशी एक पॉईंट बोललो होतो तुम्हाला ॲट द बिगिनिंग ऑफ दिस लेक्चर की सर आपण ह्या दुसऱ्या डायगोनल बद्दल काय बोलत नाही आहोत. सो बाळांनो दुसऱ्या डायगोनल बद्दल बोलूयात आता. सो दुसरा डायगोनल बाळांनो तुम्ही असं जॉईन करून घ्या. आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दिसायला पाहिजे, बट लेट्स से की दिसत नाहीत आता. मग आता सर बी डी हा अजून वेक्टर नाही आहे सर, मी फक्त एक लाईन सेगमेंट जॉईन केलेला आहे. आता मला ह्या बीडीला डायरेक्शन द्यायची आहे. मग डायरेक्शन कशी देऊया सर, डायरेक्शन लेट्स से अशी देता येईल. मग अशी जर डायरेक्शन दिली तर हा वेक्टर बीडी बार तयार होतोय, आणि जर मी अपोजिट डायरेक्शन दिली ती नंतर दाखवेल बाळांनो, तर तो वेक्टर होणार डी बी बार, डी बी बार होणार. जर तुम्ही वेक्टरला डायरेक्शन बाळांनो अशी दिली असा तर तुम्ही ह्याला असं वाचा बघा जरा असं, इन ट्रायंगल, म्हणजे मी फक्त बीडी बार बद्दल डिस्कशन करायला येता, इन ट्रायंगल किंवा बी डी बार आणि डी बी बार दोघांचं पण डिस्कशन एकत्र करता येईल बाळांनो. इन ट्रायंगल बी डी सी, इन ट्रायंगल बी डी सी, इन ट्रायंगल बी डी सी. बघा इन ट्रायंगल बी डी सी काय दिसते बी डी सीमध्ये बाळांनो, बघा बी डी एक पहिली साईड आहे, डी सी दुसरी साईड आहे आणि बी सी तिसरी साईड आहे बाळांनो याच ट्रायंगलची. आणि ॲज यू कॅन सी बी डी आणि डी सी हे दोन साईड्स बाळांनो सेम ऑर्डरमधल्या 2 वेक्टर्सला फॉलो करायला लागले. और BD and DC represent 2 vectors taken in same order. बघू शकता बाळांनो BDच्या डीच्या किंवा BD वेक्टरच्या एंड पॉईंट वरती B बारचा इनिशियल पॉईंट आहे. हां ठीक आहे. मग बाळांनो मी काय लिहितो बघा इथं असं, BD बार बाय युजिंग ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन ऑब्वियसली BD बार प्लस DC बार इज इक्वल टू काय लिहिलं बघा BC बार. क्लिअर आहे सगळ्यांना, ठीक आहे ना, ओके. सो हा झाला BD बार, हा झाला DC बार आणि हा झाला BC बार. पण सर आपलं टार्गेट बीडी बार फाइंड आउट करायचं आहे. मग बीडी बार फाइंड आउट करायचं आहे, मग ह्या डीसी बारला तिकडे ट्रान्सफर करा. काय ते चुकवलंय बाळांनो मी, आता हिचं नाव चुकवलंय बघा, ठीक आहे, तेच म्हणायला लागलोय. हा वेक्टर बी बार नाही आहे बाळांनो, हा वेक्टर ए बारचा पॅरल वेक्टर आहे. सो दिस इज युअर ए बार. हां ठीक आहे. सो मला काय हवं आहे, मला हवं आहे बीडी बार विच इज अदर डायगोनल ऑफ दिस पॅरलोग्राम, आणि त्याच्याबद्दल आपलं डिस्कशन चालू आहे. सो मी काय करतो बघा, ह्या बीडी बारला इकडे ठेवतो आणि ह्या डीसी बारला ह्या साईडला ट्रान्सफर करा. सो दिस इज युअर बीसी बार मायनस डीसी बार. आणि बीसी बार आणि डीसी बारचे व्हॅल्यूज माझ्याकडे आहेत बहुतेक. सो व्हॉट इज बीसी बार, बीसी बार इज रिप्रेझेंटेड बाय अ वेक्टर बी बार आणि बीडी बार सॉरी डीसी बार इज अ वेक्टर रिप्रेझेंटेड बाय ए बार. सो बीडी बार इज अ वेक्टर बी बार मायनस ए बार. मग बीडी बार जर तो वेक्टर आहे तर डीबी बार मग काय वेक्टर असणार आहे, ऑब्वियसली बाळांनो बीडी बार आणि डीबी बार मध्ये फक्त एका गोष्टीचा चेंज आहे. काय आहे बाळांनो, बीडी बार आणि डीबी बार मध्ये फक्त त्याचं डायरेक्शन चेंज झाले. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणू शकतोय बीडी बार हा डीबी बारचा निगेटिव्ह वेक्टर आहे किंवा डीबी बार हा बीडी बारचा निगेटिव्ह वेक्टर आहे. हेन्स डीबी बार इज इक्वल टू मायनस ऑफ बीडी बार. खरं सर बीडी बारची व्हॅल्यू आपण आता काढलेली आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बीडी बार, बीडी बारची व्हॅल्यू बाळांनो आपल्याला बी बार मायनस ए बार. सो हे मायनस ॲज इट इज ठेवा बाळांनो आणि इथं बी बार मायनस ए बार पुट करा. आणि बी बार मायनस ए बार म्हणजेच काय होते बाळांनो, बोलो फास्टात, हे काय होणार सांगा बघूया. दिस इज बट मायनस हातमध्ये दिलं तर हे मायनस बी बार होईल आणि मायनस मायनस प्लस ए बार होईल बाळांनो. हेन्स डी बी बार कॅन बी रिटन ॲज ए बार मायनस बी बार. सो डी बी बार. आणि हेच मगाशी पण बाळांनो लागू होते. तिथे मी तुम्हाला एक होमवर्कचा क्वेश्चन दिलाय बघा, आठवलं आले काय, बी बार मायनस ए बार आणि ए बार मायनस बी बार. आपण ए बार मायनस बी बार कॅल्क्युलेट केलेला आहे
आणि आय हॅव आस्क्ड यू टू फाइंड बी बार मायनस ए बार. सो बाळांनो तुम्हाला बी बार मायनस ए बार सेपरेटली फाइंड आउट करायची गरज नाही आहे. तुम्हाला दिलेल्या वेक्टरचं फक्त डायरेक्शन चेंज करायचं आहे, त्याच्यामधून तुम्हाला बी बार मायनस ए बार फाइंड होईल बाळांनो, आपोआप फाइंड होईल. पण डायग्रॅमॅटिकली जरा असं ते वेगळं पडतंय. सो तुम्ही काय करा, मायनस ए बार करा, मग त्याला लोकेट करा, मग पॉईंट करा आणि मग ट्रायंगल कम्प्लीट करा. यू विल फाइंड दॅट. सो तसंही काढता येईल. सो मला सांगायचं काय बघा बाळांनो, तर ज्यावेळी तुम्ही दोन वेक्टर्स हे पॅरलोग्रामच्या दोन साईड्सनं रिप्रेझेंट करताय, त्यावेळी पहिला डायगोनल जो असतो बाळांनो, जो त्या दोन वेक्टरच्या मध्ये येतोय, व्हेन दे आर कोइनिशियल वेक्टर्स, दॅट डायगोनल रिप्रेझेंट्स द रिझल्टंट ऑफ देअर ॲडिशन. म्हणजे ह्या दोन ए बार आणि बी बारचा बाळांनो हा AC बार जो आहे विच इज डायगोनल कंटेंट बाय दिस टू साइड्स AB अँड AD will be representing the resultant vector of the given vectors, resultant vector of the addition of the given vectors, while the remaining diagonal will represent the resultant of their subtraction. As you can see here बाळांनो, ठीक आहे, हे दोन्ही सुद्धा काय सबट्रॅक्शनचे रिझल्टंट वेक्टर्स आहेत. कोणाच्या दिलेल्या दोन वेक्टर्स ए बार आणि बी बारच्या. क्लिअर आहे सगळ्यांना. आणि हा पॉईंट बाळांनो तुम्ही अतिशय इम्पॉर्टंट आहे, नोट करून ठेवा. बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला तो अप्लाय करावा लागतोय. ठीक आहे, म्हणजे हा काही तुम्हाला सांगणार नाही तिथे की हा बाबा रिझल्टंट वेक्टर आहे आणि सबट्रॅक्शनचा पॉईंट यूज करा म्हणून. ठीक आहे, ते आपण एक्झाम्पलमध्ये बघूया की कसा यूज करावा लागतो ते. सो आय थिंक इथंपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, ज्याच्यामध्ये आपण पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये पहिला डायगोनल आणि दुसरा डायगोनल काय रिप्रेझेंट करते पाहिलेलं आहे. त्याच्या अगोदर आपण ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये कसं दोन वेक्टरची ॲडिशन करायची हे पाहिलेलं आहे. पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये कशी दोन वेक्टरची ॲडिशन करायची हे पाहिलेलं आहे. आणि सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स, ही एवढे सगळे पॉईंट्स बनवून आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. हे परत एकदा बाळांनो तुम्हाला जर काही डाऊट्स वगैरे असतील तर परत एकदा लेक्चर रिवाइज करा. मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा जास्त काही एक्सप्लेन करण्याची आवश्यकता आहे या पॉईंटमध्ये. ठीक आहे, दॅट्स इट फॉर द टुडेज लेक्चर. रिमेनिंग पार्ट विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच.